शासकीय नोंदी आहेत, दस्तऐवज आहे, नाही म्हणायचं काम नाही कोणाचं, कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते. आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा, त्यांना म्हणा का मागण्या मान्य करा आमच्या, त्यांच्या हातात येते, सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारची. शिंदे समितीतून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होते. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅझेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देतो. दुसरं, जो तुम्ही अहवाल ठेवून नका नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक आहे, आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर कोटी केसेस केल्या, घेऊ म्हणले का नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले, त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? इतका द्वेष? शिंदे समिती आत्ता पळती, कधी झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता म्हणजे त्याला 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कस काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही घुमडले घष्ट आहे मला. आताच कस काय आली? इतक्या दिवसात कमी आली? काय नादी लावायचं आम्हाला? फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा, मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती थोडी टाकाय. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमधून सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तऐवज गॅझेटियर आहे, त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली नाही. मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय लोकशाहीचं, पर्याय नाही. शस्त्र उपसावंच लागतंय. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय. कोण अडवतंय ते बघतो.